विचार केलाय का की रिअल इस्टेट मध्ये काही लोक करोडपती बनतात आणि काही लोकांना अजिबात प्रॉफिट मिळत नाही? खरं तर रिअल इस्टेट मध्ये पैसे बनवण्याचं एक खूपच सिंपल सिक्रेट आहे, पण बऱ्याच लोकांना ते माहीतच नसतं. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिअल इस्टेट मध्ये पैसा कुठे बनतो. सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात माहितीये? ते जमीन किंवा प्रॉपर्टी आधीच डेव्हलप झालेल्या एरियामध्ये घेतात, जिथे आधीपासूनच बिल्डिंग, रोड, मॉल आणि बाकी सगळ्या कनेक्टिव्हिटी डेव्हलप असतात. आणि अशा ठिकाणी प्राइस आधीच खूप जास्त वाढलेली असते, म्हणून तिथे इन्व्हेस्टमेंट केलं तर प्रॉफिट मिळतो, पण तो तेवढा जास्त नसतो. मित्रांनो, रिअल इस्टेट मध्ये सगळ्यात मोठा पैसा बनतो तो म्हणजे डेव्हलपिंग एरियामध्ये. म्हणजे सध्या जिथे फार डेव्हलपमेंट नसते, पण फ्युचर मध्ये तो एरिया खूप जास्त डेव्हलप होणार असतो. उदाहरणार्थ अपकमिंग हायवे, मेट्रो स्टेशन, रिंग रोड प्रोजेक्ट, एअरपोर्ट प्रोजेक्ट आणि इंडस्ट्रियल झोन. जेव्हा हे प्रोजेक्ट येतात तेव्हा आसपासच्या जमिनीची किंमत आपोआप वाढते आणि मग तिथली डिमांड सुद्धा झपाट्याने वाढते. आता बघूयात या सगळ्या सिच्युएशन मध्ये एक स्मार्ट इन्व्हेस्टर नेमकं काय करतो. स्मार्ट इन्व्हेस्टर नेहमी एक गोष्ट करतात, ते जमीन घेतात, पण ज्या एरियामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे अशा एरियामध्ये, कारण त्यावेळी जमीन कम्प्लिटली स्वस्त असते. आणि काही वर्षांनी जेव्हा डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर येतात तेव्हा त्याच जमिनीची किंमत 2 पट, 3 पट आणि कधी कधी 10 पट सुद्धा वाढू शकते. एकूणच काय तर रिअल इस्टेट मध्ये तेव्हाच पैसा बनतो जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने डिसाईड करता की तुम्हाला जमीन किंवा प्रॉपर्टी कधी घ्यायची. डेव्हलप झालेल्या एरियामध्ये नाही, तर फ्युचरमध्ये डेव्हलप होणाऱ्या एरियामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आणि हे सिक्रेट स्मार्ट इन्व्हेस्टर वापरतात. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत.